मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लोकमान्य हॉस्पिटल येथे दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन। विशालगडावर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आले धरणे आंदोलन। शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव। गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य सद्गुरू दंडेवाला बाबा यांच्या तपोभूमीत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न। गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। श्री स्वामी समर्थ अध्यापिका केंद्र विद्यानगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न। आणि गुरुपौर्णिमेनिमित्त भगामोहन नगर येथील शिवसाई मंदिर येथे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। भारत विकास परिषद धुळे शाखा आणि विकलांग केंद्र पुणे यांच्यातर्फे चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल येथे दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव वाटपाच्या शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। गुरुपौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील वाखरकर नगर जवळील भगामोहन नगर येथील शिवसाई मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, मनोज करणकाळ, विनोद चौधरी, कैलास गोपाळ, जयकिशन चौधरी, भीमराव पाटील, भटू पाटील, वाल्मिक गोपाळ, आनंद करणकाळ यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे त्याचा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे। आज आपण भारत विकास परिषद धुळे या शाखेच्या वतीनं भव्य दिव्यांग कॅम्प घेतला। आज अजून माप घेणं सुरू आहे। एकूण 150 दिव्यांगांना आज आपण कृत्रिम पाय मोफत देणार आहोत। यात जयपूर फूट आता जुना झाला, आपण अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसतोय तशा पद्धतीचा कृत्रिम मॉड्युलर पाय आपण मोफत देणार आहोत। या कृत्रिम मॉड्युलर पायाची किंमत बाहेर बाजारात ज्याची 50 ते 75 हजार रुपये किंमत आहे, असा कृत्रिम पाय आज आपण मोफत देणार आहोत। भारत विकास परिषद आणि पुण्याची MNGL महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीने CSR मधनं निधी सहाय्यता केली आहे आणि भारत विकास परिषदेच्या वतीनं हे सगळे विषय आयोजित केलेला आहे। डॉक्टर संजय खोपडे जे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपण उभे आहोत त्यांनी सगळी आपल्याला मदत केलेली, वास्तू, भोजन आणि अशा पद्धतीत हा सगळा दिव्यांगांचा भव्य कॅम्प आपण घेत आहोत। 18 ऑगस्टला या आज मापा घेतलेल्या सगळ्या 150 दिव्यांगांना आपण पाय बसवून देणार आहोत, फिटिंग करून देणार आहोत आणि अशा पद्धतीने याला सरकारी कोणतेही अनुदान नाही, समाजाने समाजासाठी समाजाच्या भरोसे चालवलेला उपक्रम आहे आणि ईश्वरी कार्य आहे। समाजाकडूनच निधी उभा राहतो, भारत विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांमार्फत निधी उभा राहतो, धुळ्यातूनही निधी उभा राहिलेला आहे। धन्यवाद। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरातील तिरंगा चौक ते लोकमान्य हॉस्पिटल दरम्यान आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांतर्फे धरणे आंदोलन करीत समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजावर व प्रार्थना स्थळावर हल्ला करण्यात आला। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात शहरातील तिरंगा चौक ते लोकमान्य हॉस्पिटल दरम्यान मुस्लिम बांधवांतर्फे धरणे आंदोलन करीत पोलीस उपाधीक्षक S. ऋषिकेश रेड्डी यांना निवेदन देण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजावर व प्रार्थना स्थळावर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला। या भयाड हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। समाजकंटकांचा हैदोस चालू असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे। तसेच समाजकंटक गावगुंडांवर तीव्र स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केले। आंदोलनात आमदार फारुख शाह यांच्यासोबत जमाते उलेमाजे हिजबुर रहमान, गुरफान शेठ पोपटवाले, माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल, फिरोज लाला, फखरुद्दीन लोहार, युसुफ खाटिक, परवेश शेख, नाशिर पठाण, मुख्तार अन्सारी, सईद बेग, आमिर पठाण, डॉक्टर सरफराज अन्सारी, इफ्तेखार मुन्ना शेठ, राज चव्हाण, आनंद सैंदाने, हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे यांच्यासह मुस्लिम समाजातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशालगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यापासून 3 किलोमीटर अंतरावर गजापूर म्हणून एक मुस्लिम धर्मियांची वस्ती आहे
आणि त्या वस्तीमध्ये आमचे जे मुस्लिम बांधव राहतात त्यांनी आपल्या ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी एक मशिदीची निर्मिती केलेली आहे. त्या मशिदीवर दिनांक 14 रोजी काही समाजकंटकांनी हल्ला केला आणि तेथील जे रहिवासी आमचे मुस्लिम बांधव आहे त्यांच्या घरांची नासधूस केली, त्यांच्या वाहनांची जाळपोळ केली. आणि त्या निमित्ताने मी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो आणि त्यांना ही सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्या निमित्ताने त्यांनी तत्काळ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना फोनवर आदेश केले की तुम्ही तत्काळ एक ह्या बाबतीत बैठकीचे आयोजन करावे. आणि त्या निमित्ताने परवा सकाळी 11:30 वाजता मंत्रालयात आपले अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या दालनात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीत आम्ही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर साहेब या दोघांना पण जॉईन केलेला होता. तिथे मी त्या SP-ना पण सांगितलं आणि त्या कलेक्टरला पण सांगितलं. SP-ला मी म्हटलं साहेब आपण बांगड्या घालून घ्यावे, कारण आपण असताना आपली पोलीस फोर्स असताना सुद्धा ज्या हरामखोरांनी आमच्या मशिदीची नासधूस केलेली आहे तर तुम्ही ह्या ड्युटीवर राहणे योग्य नाही अशा मी त्यांना सांगितलं. नंतर त्यांनी आम्हाला उत्तर देताना सांगितलं की ह्या बाबतीत आम्ही आत्तापर्यंत 5 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहे आणि प्रत्येक गुन्ह्यात 200 ते 250 म्हणजे आतापर्यंत 1050 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि आतापर्यंत 65 लोकांना अटकसुद्धा केलेली आहे. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सांगितलं आम्हाला की आम्ही पूर्णपणे जे लोक आहे, जे दंगलग्रस्त लोक आहेत त्यांची मदत करतो आहे आणि त्यांना 2 वेळाचे जेवणसुद्धा आमच्याकडनं दिले. धुळ्यातील शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेतर्फे पदवीधर उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षेत उच्चतम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव तसेच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे जेल रोडवरील संपी सभागृहात रविवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहरातील जेल रोडवरील गरुड वाचनालया शेजारील सिंपी सभागृहात सन 2024 मध्ये झालेल्या पदवीधर उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षेत उच्चतम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर हे उपस्थित होते. यावेळी उच्चतम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या अनिकेत वाघ, लोकेश देवरे, जान्हवी ठाकूर, स्वप्नील गरुड, जान्हवी बागुल, किरण सूर्यवंशी, मृदुल वाघ, प्रतीक भामरे या उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा तर तनिष्का ठाकूर, रितिका ठाकूर, विवेक ठाकूर, स्वप्नील ठाकूर, हितेश महाले, यश सूर्यवंशी, केयूर भामरे, देविका ठाकूर, दर्शन ठाकूर या माध्यमिक उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, विश्वास ठाकूर, रणजित शिंदे, दुर्गेश ठाकूर, दर्शना ठाकूर, मनीष पवार, गायत्री ठाकूर, शिवदास भामरे, पंकज ठाकूर तसेच देणगीदार केशव भामरे, शांतीलाल बागुल, संजय सूर्यवंशी, दिगंबर ठाकूर, रवींद्र शिंदे या मान्यवरांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, दीपिका चव्हाण, खंडेराव ठाकूर, लक्ष्मीकांत ठाकूर, प्रभाकर सूर्यवंशी, जितेंद्र ठाकूर, मुकेश ठाकूर, मनोहर चव्हाण, सोमनाथ बागुल, DZ ठाकूर आदी उपस्थित होते. दिनांक 21 जुलै 2024 रोजी शुभमंगल बहुउद्देशीय संस्था धुळे आमची ठाकूर अनुसूचित जमातीची संस्था आहे. त्या संस्थेच्या वतीने आम्ही आमच्या नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील 10वी, 12वी पदवीधर तसे समाजात जे ज्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे अशा सर्वांचा आम्ही एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमास ठाकूर समाजाच्या बऱ्याच लोकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. आणि सदर कार्यक्रमाला आमच्या माननीय सौ दीपिकाताई संजय चव्हाण, माजी आमदार बागलाण या उपस्थित होत्या. आमचे प्रमुख पाहुणे भालचंद्र ठाकूर साहेब, कुलदीप ठाकूर ज्येष्ठ पत्रकार हे आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. डॉक्टर श्री जितेंद्र ठाकूर, श्री खंडेराय ठाकूर, श्री प्रभाकर सूर्यवंशी आणि श्री लक्ष्मण परमानंद ठाकूर हे आमचे प्रमुख अतिथी उपस्थित होते. तर आम्ही आमचा हा कार्यक्रम आज छोटेखानी कार्यक्रम
चांगल्या प्रमाणावर स्वर्गीय शिंपी सभागृह गरुड वाचनालय येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या निमित्त सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दिली. त्या सर्वांचे आभार आणि आपल्या पत्रकार मंडळींनी आम्हाला ते आमच्या इथे उपस्थिती त्याबद्दल आपल्या मीडियाचेही अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबा यांच्या तपोभूमीत महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षाप्रमाणे यंदाही धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबा यांच्या तपोभूमीत रविवारी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. रविवारी सकाळी 10 वाजता परमपूज्य दंडेवाला बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी माजी नगरसेवक गोविंद साकला, ॲडव्होकेट जवाहर पाटील, विजय चौधरी, जयंत वानखेडे, वाल्मिक सोनार यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. सर्वप्रथम आपले गुरु, आपले आई वडील, आईच्या पायाशी स्वर्ग असतो असं सांगितलं जातं आणि स्वर्गाचा दरवाजा वडील असतात हे आपण पूर्वपार मानत आलेलो आहोत. परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबाजी यांच्या तपोभूमीत हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट असं की परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबाजी यांच्या तपोभूमीमध्ये परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबाजींनी त्यांच्या तपश्चर्या कालावधीतील 50 वर्षाच्या कालावधीपैकी 25 वर्ष या तपोभूमीमध्ये एकाच ठिकाणी बसून सर्व ऋतूंमध्ये अखंड तपश्चर्या केली. त्यांचा दर्शनाचा, सत्संगाचा आणि कृपादृष्टीचा लाभ धुळे शहरातील व धुळे बाहेरील अनेक तमाम भाविक जनतेला झाला. परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबांच्या प्रती सगळ्यांचं प्रेम हे त्या भक्तांना आलेल्या अनुभवातून आलेलं निखळ प्रेम आहे. आज परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबाजी यांच्या तपोभूमीत जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतोय तर त्या कार्यक्रमात आज जो कार्यक्रम होतोय तर त्या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबाजी यांच्या प्रतिमेचं पूजन तपोभूमीत करण्यात आलं. त्यानंतर आता 11 वाजेपासून भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तो 3 वाजेपर्यंत होईल. सर्व धुळे शहरातील बंधू भगिनींना विनंती आहे की या भंडारा महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावी ही नम्र विनंती. आणि अनाथ आश्रमातील जे लहान बालक आहेत त्यांना भंडारा वाटप करून या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. धुळे शहरातील 40 चौफुली जवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूस व दुचाकी असा 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. धुळे शहरातील 40 चौफुली जवळ देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूस, दुचाकी असा एकूण 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की किशोर लोणे हा देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासोबत बाळगून 40 रोड चौफुली जवळ हॉटेल देश विदेशच्या बाजूला एका काळ्या रंगाच्या प्लॅटिना दुचाकीवर उभा आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकास पुढील कारवाई करण्याचे आदेशित केले. 40 रोड चौफुलीवरील हॉटेल देश विदेश जवळ संबंधित संशयित इसम एका काळ्या रंगाच्या प्लॅटिना दुचाकीवर उभा होता. पोलीस हल्ल्याची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पथकाने ताब्यात घेतले. किशोर राजेंद्र लोणे, वय 24, व्यवसाय हातमजुरी, राहणार पिंपरी, पोस्ट गणेशपूर, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव यास कसून विचारपूस केली असता त्याने उजव्या बाजूला पॅन्टच्या आत कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून दिला. त्याच्याकडून 25,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस व दुचाकी क्रमांक रिपीट व 50,000ची दुचाकी क्रमांक MH19 DX 5944 असा एकूण 77,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. किशोर लोणे याने सदरचा गावठी कट्टा हा त्याचा मित्र नाना राहणार 17 सेन, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे याच्याकडून खरेदी केला असल्याचे सांगितले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून 40 रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, संजय पाटील, श्याम निकम, संदीप सरक, संतोष हिरे, संदीप पाटील, मायूस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील आदींनी केली. आज दिनांक 20 रोजी LCBच्या गोपनीय बातमीदारामार्फत LCB PI श्रीराम पवार यांना जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावरती 40 रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक इसम नामे किशोर राजेंद्र लोणे
याची झडती घेण्यात आली. तर त्या ठिकाणी तो गावठी पिस्टल आणि त्याच्यासोबत 2 जिवंत काडतूस अशा पद्धतीनं बाळगताना तो मिळून आला. सदर इसम हा राहणारा चाळीसगाव, जिल्हा जळगाव इथला असून त्याच्यावर यापूर्वी काही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत का याचा पुढील तपास आम्ही करत आहोत. या अनुषंगानं PI LCB आणि त्यांची सर्व टीम या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीची कारवाई येत्या कालावधीत विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पण अधिकाधिक पद्धतीनं होईल याकडं धुळे जिल्हा पोलीस दलाचा निश्चितपणानं कटाक्ष आहे. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत व साईनाथ नेत्रालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अध्यापिका केंद्र विद्यानगर देवपूर येथे मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत व साईराज नेत्रालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील श्री स्वामी समर्थ अध्यापिका केंद्र विद्यानगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑटो रिफ्लेक्टोमीटर मशीनद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली. चष्मा लागणाऱ्या रुग्णांना सवलतीच्या दरात चष्मा देण्यात आला. तसेच मोतीबिंदूचे ऑपरेशन 50% सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. यावेळी महाप्रसाद वाटपाचाही कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अल्फा अग्रवाल, केंद्र प्रमुख कल्पेश थोरात, महेश सानप, रुपेश चौधरी, गणेश जगताप, परेश कोळेकर, महेश वानखेडकर, गौरव भांबरे, मयूर चौधरी, मनीष सैंदाने आदी सेवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यामार्फत दर सालाप्रमाणे गुरुपौर्णिमेचा महोत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात येतो. या निमित्ताने स्वामी समर्थ केंद्र विद्यानगर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, डोळे तपासणीचा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे आपण महाप्रसाद 4,000 लोकांचं जेवणाचा सुद्धा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे. काला वाटाप्रमाणे सर्व स्वामी समर्थ सेवेकरी इथं मोठ्या संख्येने पारायणाला बसत असतात. त्यांचा आज शेवटचा दिवस होता पारायणाचा. 7 दिवस पारायण असतं. पारायणाचं आज सांगता झालेले आहे. सगळ्यांचा उपास सोडण्यासाठी आपण इथं महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. तरी असं चांगला कार्यक्रम असं आयोजन करण्याचा मी कायम प्रयत्न करत राहील. श्री स्वामी समर्थ. यासाठी माननीय धर्मवेंद्र अनुभाई अग्रवाल यांच्या मिसेस अल्फा भाभी अग्रवाल या आल्या होत्या व त्यांच्या हस्ते इथं नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर व लोकांना भंडारा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील बगामोहन नगर येथील शिव साई मंदिर येथे महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड यांच्या CSR सहायता निधी अंतर्गत भारत विकास परिषद धुळे शाखा आणि विकलांग केंद्र पुणे यांच्यातर्फे धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल येथे दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, हात व कॅलिपर वाटपाच्या शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 150 दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर हातपाय व कॅलिपर वाटप करण्यात आले. या प्रसंगी विनायक खटावकर, डॉक्टर संजय खोपडे, बिंदू खोपडे, राजेश वाणी, अजय कासोदेकर, विजयसिंग सिसोदिया, सुनील कपिल, डॉक्टर प्राची शुक्ल, डॉक्टर धनंजय शुक्ल, राजेंद्र जाखडी, निवेदिता जाखडी, वीना गानो, वृषाली येवले, महेंद्र विस्पुते, प्रशांत येवले, रामलाल जैन, विनीत जैन, पौर्णिमा कोतकर, रुक्मिणी कपिल, शैलजा सिसोदिया, प्रतिभा वाणी, मोहन चित्ते, उत्कर्ष नेरकर आदी उपस्थित होते. यावर्षी सुद्धा शिवसाईमध्ये चंद्रशेखर आझादनगर परिसर बगामोहन नगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा जवळपास 4,000 ते 5,000 साई भक्त महाप्रसादाचा महाभंडाराचा लाभ घेतात. आमची साईबाबांना एकच विनंती आहे, धुळे शहरात सर्व जाती धर्मामध्ये शांतता निर्माण हो, शेतकरी, कामगार सर्वांना सुखी शांती समृद्धी मिळो आणि चांगला पाऊस पडो ही साईबाबांना विनंती करतो. की दरवर्षी आमचा भंडारा 1,000 वाढत राहतो. यावर्षी 5,000 पुढच्या वर्षी 6,000चा भंडारा. हे माझी सर्व धुळेकर नागरिकांना विनंती आहे. पाऊस पडतोय, गुरुपौर्णिमेनिमित्त एका विनंती आहे, मुलीला जर काही भेट द्यायची असेल तर झाडं भेट द्या. कारण की आपला धुळे शहर सुद्धा जास्त चालल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त झाडं लावायचे. विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लोकमान्य हॉस्पिटल येथे दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन.
विशालगडावर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आले धरणे आंदोलन. शुभमंगल बहुउद्देशीय संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव. गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य सद्गुरू दंडेवाला बाबा यांच्या तपोभूमीत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न. गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. श्री स्वामी समर्थ अध्यापिका केंद्र विद्यानगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त भगामोहन नगर येथील शिवसाई मंदिर येथे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.